नमस्कार मंडळी, आज एकदम वेगळी आणि मस्त रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, ज्याच्यामध्ये मैदाही नाही आहे, साखरही नाही आहे आणि तरीही मॉइस्ट, एकदम ज्यूसी आणि एकदम मस्त झालेले असे हे यम्मी यम्मी चॉकलेट कपकेक आहेत. तर याची रेसिपी खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. बघूयात आपण कसं करायचं आहे. अगदी सोपं साहित्य आहे आणि एकदम मेजरमेंट पण सोपं पद्धतीने मी सांगते तुम्हाला. हे 1.5 कप आल्मंड फ्लोअर आहे, माझं आवडतं. याच्याऐवजी तुम्ही कणिक पण घेऊ शकता, अर्थात गव्हाचं पीठ घेऊ शकता. तर हे 1.5 कप घ्यायचं आहे आपल्याला. आल्मंड फ्लोअरनी एकदम मस्त होतात आणि एकदम हेल्दी पण होतात. आता हे अर्धा कप मी ऑर्गॅनिक गुळाचं पावडर घेतलेलं आहे. यानी पण एकदम मस्त आणि मुलांसाठी पण चांगलं आहे आणि मोठ्यांसाठी पण. हे अर्धा कप इतकं मी कोको पावडर घेतलं आहे. तुम्हाला गूळ घ्यायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पेंडखजूर पण घालू शकता अर्धा कप. तर हे मी घेतलेलं आहे 1/4 टीस्पून इतकं सॉल्ट, अर्थात मीठ. आपण हे सगळे आधी कोरडे जिन्नस घालून घेतो आहे, एकत्र करायचे आपल्याला कोरडे जिन्नस. हे घेतलं आहे 1 टीस्पून इतकं मी बेकिंग सोडा. 1 टीस्पून इतका बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि आपल्याला 1.5 टीस्पून इतका आपण बेकिंग पावडर घेणार आहे. तर आता हे आपले सगळे कोरडे जिन्नस घालून झालेले आहेत. आल्मंड फ्लोअर, गूळ, कोको पावडर, थोडंसं मीठ आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर. हे आपल्याला कोरडे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गूळ थोडासा कोरडा असल्यामुळे, ऑर्गॅनिक असल्यामुळे याला मिक्स व्हायला थोडंसं व्यवस्थित वेळ द्यावा लागेल आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पेंडखजूर घेतले तर ते तुम्ही भिजवून घ्या दुधामध्ये आणि बारीक करून ती पण पूड तुम्ही घालू शकता. म्हणजे गोडवा छान होईल आणि डाएट करणाऱ्यांसाठी एकदम हेल्दी कपकेक होतील. गुळामुळे पण हेल्दी होणारच आहे, पण गूळ पण नसेल वापरायचा तर तुम्ही पेंडखजूर वापरू शकता. एकदम मस्त होतात. काहीही टेन्शन न घेता तुम्ही ही कपकेक अगदी इझिली करू शकता आणि खूप ताव मारू शकता. आता आपण ओले जिन्नस याच्यात घालूया. तर याच्यामध्ये मी घातले हे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट 2 टीस्पून घातलं आहे, म्हणजे 2 टीस्पून. त्याच्यानंतर अर्धा कप इथे मेल्ट केलेलं हे बटर घातलेलं आहे. बटर पण तुम्हाला घालायचं नसेल तर स्किप करू शकता, तुम्ही ऑइल घालू शकता याच्याऐवजी. आणि अर्धा कप मी ते घेतलेलं आहे. आता हे घेतलेले मी 4 लार्ज एग्स घेतलेले आहे, ते फेटून घेतलेले आहे आधीच. तुम्हाला अंडं घालायचं नसेल तर याच्याऐवजी तुम्ही दही आणि तेल असं मिक्स करून घालू शकता. हे साधारण 1 कप इतके झालेले होते अंडे फेटून, तर ते तुम्ही अर्धा कप असं प्रमाण करू शकता, दही आणि तेल, व्हेजिटेबल ऑइल. आणि आता मी याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धा कप इतकं पाणी. हो, पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे हे कपकेक अर्थात मफिन्स एकदम मॉइस्ट आणि मस्त होतात, ज्यूसी. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, ही रेसिपी खूपच छान होते. तर आता हे आपले सगळे जिन्नस घालून झालेले आहेत आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त मिक्स करायची पण गरज नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे हँड मिक्सर नसेल तर तुम्ही अगदी इझिली हे नुसतं स्पॅच्युलानी करू शकता. थोडंसं व्यवस्थित मिक्स केलं आहे. आपल्याला अगदी बबल नको आहे किंवा गुठळ्या पण राहायला नको आहे. व्यवस्थित एकजीव झालं की आपलं हे मिश्रण तयार आहे. या वेळेपर्यंत हे मिक्स करत असतानाच मी ओव्हन प्रीहीट करून ठेवलेलं आहे 350 फॅरनहाईटवर. तर तुम्ही, तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कढईमध्ये एक जाळी ठेवून ते कढई छान तापायला ठेवा, जाडबुडाची. आणि मग त्याच्यामध्ये ज्या छोट्या वाट्यांमध्ये म्हणा, छोट्या पेल्यांमध्ये म्हणा, असं कसंही तुम्ही कपकेक करू शकता. तर ते तुम्ही सेट करून ठेवून द्या. फक्त तुम्हाला कढई गरम करून ठेवायची आहे, इतकंच. काहीही विशेष टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. आणि ओव्हनला पण हे व्यवस्थित होतात. फक्त ओव्हन जर तुमच्याकडे असेल आणि त्यात करायचं असेल तर त्याचं टेम्परेचरप्रमाणे तुम्ही कपकेकचं, म्हणजे ते होईस्तोवर तुम्हाला चेक करत राहावं लागणार आहे. आता हे माझ्याकडे कपकेक्सचे मोल्ड्स होते सिलिकॉनवाले, तर ते मी बेकिंग ट्रेवर ठेवून घेतलेले आहे. आणि आता हे मिश्रण मी स्पूनने त्याच्यामध्ये घालणार आहे. खूप अगदी डच्च भरायचं नाही आहे, थोडं थोडं भरायचं आहे आपल्याला एकदम. आणि खूप छान एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे याची. हे आपल्याला आता सगळे फिल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि तेवढ्या वेळात आपलं ओव्हन पण प्रीहीट होतं आहे. व्यवस्थित हे टाकायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि तितकीच यम्मी आणि मस्त लागणारी रेसिपी आहे. या उन्हाळ्यात तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा. लहान मुलांना पण खूप आवडणार आहे आणि लहान मुलांनाही मदतीला घेऊन तुम्ही ही रेसिपी करू शकता. टीनेजमधले मुलं तर स्वतः करू शकतील. तर इतकी सोपी आणि मस्त रेसिपी आहे आणि एकदम नो फेल रेसिपी आहे. ह्या प्रमाणात जर तुम्ही सगळं साहित्य व्यवस्थित घेतलं तर अजिबात ही रेसिपी फसत नाही आणि बेकिंग करणाऱ्यांना टेन्शन येणार
येणार नाही. जे पहिल्यांदा करतात आहे त्यांनीही टेन्शन घेण्याचं अजिबात काम नाही. इतकी सोपी आणि मस्त रेसिपी आहे जी मी ट्राय केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. तर नक्की ट्राय करून बघा. मुलं खूप आवडीने हे खातील आणि खूप हेल्दी आहेत. आल्मंड फ्लोअर आहे आणि आल्मंड फ्लोअर पण तुमच्याकडे नसेल, तुम्हाला जर कणिक पण वापरायची नसेल तर तुम्ही बदामाचं पूड करू शकता घरी. आजकाल तर विकत मिळतं पण, तर घरी पण तुम्ही अगदी मिक्सरला फिरवलं आणि थोडंसं गाळून घेतलं, स्ट्रेन केलं तर व्यवस्थित पूड तुम्हाला बदामाची मिळू शकते. बदाम थोडेसे हलकेसे भाजून घ्या आणि मिक्सरला त्याची पूड करा. तर थोडंसं सोपंच आहे, इतकं काही कठीण नाही आहे, फक्त करायला घ्यायची देर आहे, बाकी काही नाही. तर आपले हे सगळे मोल्ड्स आपण व्यवस्थित भरून घेतलेले आहे आणि यांना आपण आता ओव्हनमध्ये टाकणार आहे. तर व्यवस्थित हे टाकायच्या आधी आपल्याला थोडं टॅप पण करून घ्यायचं आहे सगळे व्यवस्थित. एक एक करून घेतलं तरी चालेल, ट्रे पण थोडासा असा सेट करून घेतला तरीही चालणार आहे. तर हे बघा, आता माझे सगळे मोल्ड्स व्यवस्थित भरून झाले आणि ऑलमोस्ट सगळं जे मिश्रण आहे आपलं तेवढं या व्यवस्थित 12 कपकेक्समध्ये भरले गेलेलं आहे. तर हे प्रमाण एकदम व्यवस्थित आहे 12 मोल्ड्ससाठी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे तुम्ही वाढदिवसांसाठी पण करू शकता, छोट्या छोट्या टी पार्टीसाठी करू शकता, मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता, दुपारच्या खाण्यासाठी म्हणून, सकाळच्या खाण्यासाठी म्हणून, चहासोबत तुम्ही पण घेऊ शकता. जे डाएट करतात त्यांनाही अगदी खावंसे वाटतील आणि गिल्ट पण येणार नाही असे आहेत. तर हे बघा रेडी आहे ऑलमोस्ट. आपण आता ओव्हनमध्ये टाकूया. हे बघा 350 याच्यावर मी ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये आपले हे कपकेक टाकते. साधारण 15 मिनटात हे कपकेक आपले रेडी आहे. बरोबर 15 ते 16 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर आता हे व्यवस्थित झालेले, थोडे गरम आहे त्यामुळे मी थोडा वेळ वाट पाहणार आहे. किंचित त्यांना थंड होऊ द्या आणि मग याला डिमोल्ट करा. तर अगदी 10 मिनटात डिमोल्ट होतील. 10 मिनटं, थोडे 5-10 मिनटं आपल्याला त्यांना थंड होऊ द्यायचं. हे बघा टूथपिक टेस्ट करून मी तुम्हाला दाखवते आहे. तर अजिबात कुठेही चिकटपणा नाही आहे आणि काहीही त्याला मिश्रण लागत नाही आहे. एकदम क्लिअर ही टूथपिक बाहेर येते आहे. याचा अर्थ हे व्यवस्थित शिजले आहे आणि थंड झाल्यानंतर ते एकदम मस्त होतात. आणि डिमोल्ट केल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. हे बघूयात आपण. आता डिमोल्ट केलं तर एकदम मॉइस्ट आणि ज्युसी आणि एकदम सॉफ्ट फजी असे मस्त झालेले आहेत हे मफिन्स. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि इतके यम्म झालेले आहे की काय सांगू, म्हणजे मला राहवत नाही आहे, असंच अगदी तोंडात टाकायचं वाटतात, इतके सुंदर झालेले आहेत. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ट्राय केल्यावर मला नक्की सांगा की कशी झालेली आहे, कशी वाटते तुम्हाला ही रेसिपी. मुलांना खूप आवडेल, खूप खुश होतील ते. तर नक्की ट्राय करा. आणि जाणीचे यज्ञकर मला आत्तापर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण नक्कीच करा. सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. मित्र, मैत्रिणी, नातेवाईक. तर नक्की सांगा मला आणि करून बघा. याच्यावर मी थोडंसं ना व्हिप क्रीम करून क्रीम पण लावलेलं आहे. तर मुलांना ते आवडतं म्हणून ते तुम्ही स्किप करू शकता डाएटसाठी. आणि असे केक नो गिल्ट आणि तुम्ही खाऊ शकता. साखर नाही, मैदा नाही, असे मस्त कपकेक. तर चला भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच वेगळ्या रेसिपीसह. नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.